हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. चिकी चिकी बूम बूम या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर इथे पार पडतोय आणि ज्यांचा चित्रपट आहे ना तेच कुटुंब माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप भारी मजेत. कसं वाटतंय की आपण दिग्दर्शन केलेलं काम आजपासून प्रेक्षकांपर्यंत जात आहे? आता मित्र हा सिनेमा बघतायत, काय भावना? मजा येते आणि लोक ज्या पद्धतीने एन्जॉय करतायत ते बघून अजून छान वाटतंय की खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे सिनेमा बनवलाय आणि त्याचं चीज झाल्यावर का वाटतंय ज्या पद्धतीने लोक आता प्रीमियरला एन्जॉय करतात. तुला कसं वाटतंय? खूप छान. तुझं बघितलं ना? आता एवढ्या मोठ्या ऍक्टरसोबत काम करतो तर छान. मी तुम्हाला विचारेल, कसं वाटतंय? एक नवऱ्याचा चित्रपट वेगळा, पण मुलाला आता पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिलंय, काय भावना? खूप छान वाटतंय. भारी बाबा आणि लेकाला एकत्र बघून. पण आम्ही ऐकलेलं की एका सीन वरनं जो ओरडा पडलेला तो सीन आता बघितलाच असेल तर आपल्याला राहतो. मुलाचं काम किती आवडलं? अजून इम्प्रूव्हमेंट हवी, पण खूप छान करते. पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल आता? हा सिनेमा नक्की बघा, एन्जॉय करा. पण मित्रांचा सिनेमा आहे, एक रियुनियन असं ठरलंय की आता हा मूवी बघून आपण कॉलेजच्या मित्रांसोबत किंवा शाळेच्या मित्रांसोबत होतो कॉलेजला. आम्हालाही माहितीये, पण आता आयुष्यभराचं रियुनियन झालंय. आयुष्यभराचं झालंय, पण आता पुन्हा एकदा ते जगायचं. या फिल्म थ्रू जगतोय आता आम्ही. काय काय मजा. अशी ट्रिप कधी गेलेली आणि जिथे ही फजिती झाली होती? बरंच झालं ते. आता ही जागा नाही आहे ते सांगायला. आता फिल्म एन्जॉय करूया. येस येस येस. पण एकदा तू जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? चिकी चिकी बूम बूम 28 फेब्रुवारी पासून रिलीज होते, प्लीज बघा. थँक्यू सो मच. हो आहे मनात धाकधूक. एकतर हास्य जत्रेचे सगळे बऱ्यापैकी सगळे कलाकार या सिनेमात तुम्हाला दिसणार आहेत आणि मला वाटतं की हास्य जत्रेमार्फत तर तुम्ही आमच्यावर प्रेम करताच, पण मला असं वाटतं मोठ्या पडद्यावर सगळे कलाकार काय धुमाकूळ घालणार आहेत हे तुम्हाला बघता येणार आहे उद्यापासून चित्रपटगृहात. तर मी सगळ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती करते की खरंच प्रेक्षागृहात जाऊन बघण्याची मजा काही औरच आहे. तर सिनेमा हा प्रेक्षागृहात जाऊनच बघा आणि चिकी चिकी बुबुम बुम तर तुम्हाला खूप खूप जास्त आनंद देणार आहे, खूप मनोरंजन होणार आहे तुमचं, कारण लाफ्टर राईट आहे आणि येस आय एम शुअर की तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडेल. मला आता त्यांना विचारायचं की कसा वाटला चित्रपट बघून आला आहात? चित्रपट बघून पोटातच चिकी चिकी बुबुम बुम होतंय, इतकं मज्जा येते. हो बा. तू सांग, तुला कसं वाटलं? चांगलं चांगलं. तू एकदा स्टेप करून दाखव. मम्मी सोबत तू स्टेप केली? खूपच छान झाले. सगळ्यांचीच कामं खूप सुंदर झाली आहेत. स्वप्नील, प्रसाद, सावत्या म्हणा, रोहित, आपले सगळ्यांची प्राजक्तापासून सगळ्यांचं काम छान झालंय. मजा येते, हसू येते. आता पुढे पाहूया. आता उद्यापासून सगळेजण प्रेक्षागृहात सगळ्यांनी गर्दी करावी आपल्या प्रेक्षकांनी आणि मनमुराद आनंद लुटावा. पण बायकोच्या कामाबद्दल काय सांगशील? ती तर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ती फारच सुंदर आहे. म्हणजे काय कामाच्या बाबतीत काय कमी नाही. पण हा चित्रपट मित्रांचा आहे आणि मित्रांसोबत काम केलंय, पण आता हा बघून असं वाटतंय की मित्रांना आपण कॉलेजच्या शाळेच्या भेटायला जावं आणि असं हो ते वाटतंय रियुनियन व्हावं, मित्रांना भेटावं. फक्त इथे जे घडतंय ते आपल्या आयुष्यात घडलं तर आय एम शुअर की नक्कीच धमाल मजा येईल, कारण एवढा ह्युमर जर असणार असेल मित्रांबरोबर तर नक्कीच मजा येईल. असं रियुनियन करायला नक्कीच आवडेल. पण प्रेक्षकांना आता जाता सांगायची वेळ आहे आणि तुम्हाला काय बोलायचं? म्हणजे सिनेमातला तेवढा भाग सोडला तर आपल्या सगळ्या मित्रांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडतच असतात. ज्या मजा मस्ती, पार्टी वगैरे ह्या सगळ्या ज्या आपल्याला आता कॉलेजचे दिवस आपल्याला काय परत येणार नाहीयेत, पण ते सगळ्या जुन्या गोष्टी आपल्याला आठवतात. तर मजा येते. प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांनी आवर्जून पाहावं, मजा घ्यावी, आनंद लुटावा या गोष्टीचा आणि आपले जुने दिवस आठवावे. चित्रपट खरं तर मी आता इंटरव्हल पर्यंत बघितलंय आणि चित्रपटामध्ये एक सस्पेन्स आहे, त्यामुळे तो सस्पेन्स उघड करणं आता योग्य नाहीये. त्यात काय काय घडतंय आणि मला सुद्धा उत्सुकता आहे की याच्या पुढे काय घडणार आहे. पण कथानकामध्ये ट्विस्ट आहेत आणि सगळी कलाकारांची टीम जोरदार आहे आणि प्रसाद खांडेकरचं लेखन दिग्दर्शन, प्रथमेश शिवलकरचं लेखन आहे याला. त्याने कथा पटकथा संवाद लिहिलेत आणि आमचे सगळेच मित्र यामध्ये काम करतायत. सुनील नारकरांनी प्रोड्यूस केलाय हा सिनेमा.
एकूणच चित्रपटामध्ये एक थरार आहे आणि विनोद पण आहे, त्यामुळे उत्सुकता आहे की याच्या पुढे कसा असेल हा सिनेमा. मला चित्रपटातल्या सगळ्यांनाच ओळखत असल्यामुळे त्यांना पुन्हा पडद्यावर ते जे काही करतायत ते बघताना एक वेगळा आनंद मिळतोय. त्यांच्यातले कला आणि त्यांच्यातले सगळे गुण मला एरवी बघतो मी, सगळे माहिती आहे. यामध्ये पुन्हा त्यांचे अनेक वेगवेगळे रंग बघायला मिळत आहेत जे इंटरेस्टिंग आहे. प्रेक्षकांना सांगेन की एक तुम्हाला जर छान थरार अनुभवायचा असेल, एक विनोद अनुभवायचा असेल आणि एक लॉजिक वगैरेचा जास्त विचार न करता जर तुम्हाला मजा घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हा सिनेमा आहे. हाय, मी जस्ट चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा बघितला आणि खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे. मी खूप हसलो आणि मी खूप विचार करायला पण भाग पाडतो, कारण की सस्पेन्स पण आहे, फक्त कॉमेडी असं नाही आहे. आणि सिच्युएशनल कॉमेडी त्या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे मांडली आहे. सगळ्यांची कामं उत्तम आहेत, डिरेक्शन उत्तम आहे, लेखन उत्तम आहे. तर नक्की फॅमिली सोबत थिएटर्समध्ये जाऊन बघा चिकी चिकी बुबुम बुम. हॅलो, हाय, नमस्कार. मी पृथ्वी प्रताप आणि मी आत्ता आहे चिकी चिकी बुबुम बुमच्या प्रीमियरला. आमच्या सगळ्या मित्रांची ही फिल्म आणि तुम्ही या सगळ्यांना कलाकार म्हणून पाहिलेलंच आहे, मी सुद्धा पाहिलेलं आहे. फिल्म कमालच आहे. अशी फिल्म मराठीत खूप काळानंतर होतीये जी थोडी सस्पेन्स पण आहे आणि ॲट द सेम टाइम त्याचा जॉनरा ह्युमर पण आहे. पण सगळ्यात जास्त सरप्राईज मी ह्या गोष्टीसाठी झालोय कारण सचिन गोस्वामी सुद्धा आहेत या फिल्ममध्ये आणि मी आता जस्ट त्यांचं काम बघून बाहेर आलेलो आहे. मज्जा आलेली आहे. युजली आम्ही ऍक्टिंग करत असतो आणि सचिन गोस्वामी बघत असतात, पण या फिल्ममध्ये सचिन गोस्वामी ऍक्टिंग करतायत आणि आम्ही त्यांना बघतोय. सगळ्यांनी खूप कमाल कामं केली आणि ही फिल्म प्लीज जे जे कोणी आपले मराठी प्रेक्षक आहेत, हिंदी प्रेक्षक आहेत, जगभरात जिथे जिथे सिनेमाचा प्रेक्षक आहे त्या सगळ्यांनी प्लीज थिएटरला जाऊन नक्की पहा. थँक्यू. इट्स अ लाफ रायट, इट खूपच काय म्हणतात धूम धडाका धमाल एंटरटेनमेंट, एवढी सगळी ऑन्सॉम्बल कास्ट. स्वप्नील दादा आफ्टर जिलबी ही इज डुईंग अ कॉमेडी रोल. किती वर्सटाईल आहे स्वप्नील दादा. इव्हन माझ्या दोन्ही मैत्रिणी आहेत, प्रार्थना आणि प्राजक्ता. आणि प्रसाद दादा हॅज अ नॅक की खिळवून ठेवणं स्क्रीन प्ले वाईज. इट्स व्हेरी व्हेरी एंटरटेनिंग आणि आय वॉज एन्जॉईंग इट. म्हणजे खूप आय थिंक हीच आपल्या मराठी कलाकारांची खासियत आहे की ब्रिलियंट ॲक्टर्स एव्हरीबडी. द टायमिंग, कॉमिक टायमिंग. आय वॉज व्हेरी हॅपी टू सी निखिल रत्नपारखी आणि इन द स्मॉल किड. खूप मजा येते आणि आय होप इट डज वेल अँड एंटरटेन्स द ऑडियन्स. मला सिद्धार्थ जाधवची आठवण झाली आणि कुशल बद्रिकेची आठवण झाली. ते माझे दोघंही खूप चांगले मित्र आहेत आणि अशी काही जर फजिती झाली तर मी ही फिल्म बघताना मला ते दोघं आठवत होते की आम्ही असं काही कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये अडकू शकतो आणि मग सिद्धा कसा रिॲक्ट करेल, कुशल कसा रिॲक्ट करेल. सो या माझ्या चेहऱ्यावर खूप हास्य आहे बिकॉज आय हॅव थरली एन्जॉयड द फिल्म. इट्स व्हेरी एंटरटेनिंग आणि यार इट्स अ ट्रीट फॉर ॲक्टर. मला ॲज अन ऑडियन्स खूप ॲक्टिंग वाईज, कॉमिक टायमिंग वाईज याचं खूप शिकायला मिळतं. सो इट्स अ ट्रीट फॉर मी. हाय, मी प्रियांका तेंडोलकर. मी आता चिकी चिकी बूम बूम ही फिल्म बघितली आणि बाप रे, सॉलिड फिल्म आहे. म्हणजे कमाल धमाल मजा येते आणि काय बोलू यार. मी प्रथमेशनी मला इन्व्हाइट केलं होतं आणि खूप खूप चांगला मित्र आहे प्रथमेश माझा आणि त्याने लिहिली सुद्धा आहे आणि त्याने कामही केलंय. मला असं वाटतं की पूर्ण टीमचे हॅट्स ऑफ, कारण हॉरर कॉमेडी म्हणजे तितकीच मला भीती पण वाटत होती आणि तितकंच मला हसू पण येत होतं. पण अफलातून फिल्म आहे आणि अर्थात मित्रांची फिल्म आहे त्याच्यामुळे गेट टुगेदर आणि हे सगळं मला असं रिलेट व्हायला लागलं. पण नंतर जर असं होणार असेल गेट टुगेदर मध्ये तर थोडंसं डेंजरस आहे. पण डेफिनेटली मस्ट 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 वॉच फिल्म आहे. अजिबात मिस करू नका. तुम्ही थिएटर्स मध्ये जाऊन पहा. थँक्यू. नमस्कार. आज मी चिकी चिकी बुम बुम याच्या प्रीमियरला आलेले. माझ्या जवळच्या मित्रांचा सिनेमा आहे हा. माझा खूप जवळचा मित्र प्रथमेश शिवेलकर त्याने लिहिला आहे. दादा प्रसाद दादा त्याने डिरेक्ट केलं आहे आणि बरेचसे लोक आहेत, बरेचसे सेलिब्रिटी कास्ट आहे. प्रियदर्शिनी बने आहे, श्याम दादा आहे, चेतू आहे, सगळे माझे मित्र आहेत.
आणि हे रियुनियन बघून मला माझ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींची खूप आठवण आली. इतका कमाल सिनेमा आहे, सस्पेन्स सिनेमा आहे आणि खूप मज्जा आली आहे मला बघून. तर हा सिनेमा उद्या रिलीज होतोय आणि प्लीज जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि नक्कीच खूप हसाल सुद्धा. थँक्यू सो मच. हाय गाईज, जस्ट चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा पाहून बाहेर आलोय. खूप धमाल सिनेमा आहे. खूप दिवसांनी मराठीमध्ये असा आउट अँड आउट कॉमेडी असून पण त्याच्यामध्ये एक थ्रिलचा फॅक्टर आहे जो मी आता तुम्हाला सांगणार नाही, पण एक कम्प्लीट एंटरटेनर फिल्म आपण ज्याला म्हणतो अशी फिल्म झालेली आहे. प्रसाद खांडेकरचं खूप कौतुक की त्याने इतका छान सिनेमा बनवला आणि त्याचबरोबर स्वप्नील जोशी, प्राजक्ता, प्रार्थना आणि सगळे कलाकार जे फिल्ममध्ये आहेत त्यांनी उत्तम कामं केलेली आहेत. त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन. स्पेशली गाणी खूप सुंदर झाली आहेत कारण खूप दिवसांनी इतकी फ्रेश आणि इतकी एक पेपी नंबर आपण ज्याला म्हणतो जे मराठीमध्ये खूप दिवसांपासून येणं बाकी होतं अशी गाणी झाली आहेत. त्यामुळे आउट अँड आउट जर तुम्हाला कम्प्लीट पोट धरून हसायचं असेल आणि स्ट्रेस घालवायचा असेल तर प्लीज जाऊन चिकी चिकी बुबुम बुम हा सिनेमा लवकरात लवकर तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये बघा. थँक्यू. खूप छान वाटतेय, मजा येते, आम्ही धमाल करतोय आणि प्रसाद खांडेकरचा मला असं वाटतं की हा इतका धमाल सिनेमा म्हणजे तो धमाल करतोच एरवी सुद्धा रियालिटी शो मध्ये, पण चित्रपटात एवढा धुमाकूळ घालेल असं कल्पना नव्हती. पण खूप मजा येते आणि असे फनी काही किस्से असतात की जेव्हा म्हणजे कुठेही आम्ही बाहेर फिरायला गेलो की त्यानंतर असे जे किस्से घडतात तर मला असं वाटतं ते कुठेतरी कनेक्ट होतात, रिलेट होतात आणि मजा आहे. बेसिकली धमाल आहे चित्रपट आणि सगळा एकंदरीत तडका परफेक्ट आहे. म्हणजे कॉमेडी आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स आणि सगळे आवडते कलाकार पण आहे याच्यामध्ये आणि स्टोरी पण मस्त आहे. आणि ही जी मुलगी दिसते इकडे हिने अप्रतिम असं काम केलेलं आहे कारण तिने जे काम केले ते काम करणं खूप कठीण आहे. मी आता जस्ट मूवी बघितलाय आणि मी खूप हसलोय. एवढं हसलोय की मी सांगू पण शकत नाही एवढं हसलोय आणि माझ्या बायकोचा रोल बघून पोटात दुखा लागले मला हसून. तर हा मूवी बघून ना मला माझ्या सगळ्या मित्रांची आठवण येते. आम्ही पण ग्रुपमध्ये असं सेम असं करतो, कुठेतरी प्लॅन करतो जायचा आणि तो अख्खा फिसकटतो आणि मग त्यानंतर ज्या गोष्टी घडत राहतात, वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात, तो पूर्ण सीन त्यांनी क्रिएट केलाय आणि खूप मजा येते. तर तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जा, तिकीट बुक करा आणि लवकरात लवकर हा पूर्ण हाऊसफुल करा. चित्रपट खूप कमाल आहे. ऍक्च्युली कॉमेडी आहे. मी स्टार्ट टू एंड कंटिन्यू हसत होते आणि मला खरंच रोहितला ह्या अटारमध्ये आणि ह्या वेगळ्या कॅरेक्टरमध्ये बघायला खूप आवडलं कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हास्य जत्रामध्ये कंटिन्यू तो एका प्रकारच्या सातारी भूमिकेत, भाषेत तो सगळ्यांसमोर प्रेझेंट झालाय आणि अगदीच या चित्रपटात तो अगदीच वेगळ्या प्रकारे प्रेझेंट झालाय. त्यामुळे मला स्पेशली त्याला बघायला खूप आवडलं कारण हे कम्प्लीट वेगळं कॅरेक्टर होतं आणि वेगळ्या ह्याने तो प्रेझेंट झालाय. आणि चित्रपट ओव्हरऑलच खूप मस्त, खूप विनोदी आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. फन फिल्म है, बहुत मज़ा आ रहा है देखने में एंड मुझे प्रार्थना का काम सबसे ज़्यादा अच्छा लगा और रोहित का काम आई थिंक एक हाई कैरेक्टर प्ले करना बहुत ही ट्रिकी होता है और रोहित ने वो एफर्टलेसली प्ले किया है तो बहुत मज़ा आ रहा है. ऑब्वियसली स्वप्निल की तो बोलने की ज़रूरत ही नहीं है कि स्वप्निल एनीवे उम्दा कलाकार है तो ही इज़ बिन वंडरफुल बट ओवरऑल इट्स अ ब्यूटिफुली डायरेक्टेड फिल्म, वेल एडिटेड, द सॉन्ग्स आर नाइस. अभी पहला हाफ ही हुआ है और सेकेंड हाफ का बेसब्री से इंतजार है बट इट्स अ वेरी नाइस फिल्म, वेरी नाइस फील गुड फन फिल्म. थोड़ा थ्रिल भी है, फुल मसाला फिल्म है तो मुझे तो बहुत अच्छा लग रहा है. अभी सेकेंड हाफ का इंतजार है तो आई एम श्योर सेकेंड हाफ भी बहुत ही माइंड ब्लोइंग होगा. अत्यंत सुंदर सिनेमा बनवलाय. आम्ही आता पहिला भाग पाहिलाय तर आमच्या मित्रांचे सिनेमा आहेत हे. प्रसाद दादा, सावत्या म्हणजे रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात या सगळ्यांचे अप्रतिम अभिनय आहेत आणि अत्यंत मजा येते चित्रपट बघायला. आता दुसऱ्या भागात काय होतंय बघण्याची उत्सुकता आहे आम्हाला. तर बघूया, आता आम्ही जाऊन एन्जॉय करतोय पण प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी आवर्जून चित्रपटगृहात येऊन हा सिनेमा बघा कारण खूप दिवसांनी हलका फुलका असा चित्रपट आलेला आहे तुमच्या भेटीला. तर लवकरात लवकर आपले तिकीट्स बुक करा आणि थिएटरमध्ये येऊन पहा चिकी चिकी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.